तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय क्रियाशील 11 संघाकडनं अल्पेश, राईट आर्म ऑन द विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला तोडलं जात आहे. 2 क्षेत्ररक्षणामध्ये चेंडू पडतोय, 1 रन भरून काढली जाते. आपल्याकडचे खेळाडू हे स्टार्ट घेत नसतात, त्यांचे कितीही कान टोचतात, त्यांच्यामध्ये जे दळभद्रीपणा आहे ना तो जात नाही. आणि ते मैदानात उतरणार तर मला असं म्हणणं की त्यांना फक्त टी शर्ट घातल्यानंतर ते एका धुंदीमध्ये राहतात. नुसता टी शर्ट घालून धुंदीमध्ये राहून चालणार नाही. इंटरनॅशनल खेळाडू बघा, जसा गोलंदाज पुढे सरकतो तसा इंटरनॅशनल मधले जितके क्षेत्ररक्षक प्रत्येक जण आपल्या त्या जागेपासून किमान 3 ते 4 पावलं पुढे सरकतो. आणि आपल्याकडचे खेळाडू जेव्हा झेल उठतो ना तेव्हा त्यांना जाग येते. पुढचा चेंडू, यावेळेला चेंडूला टोलवलंय. बघा बघा, दोघांमध्ये कॉम्बिनेशन नाहीये, एकानेही कॉल दिलेला नाहीये, एकानेही कॉल दिला नाहीये, जागच्या जागी थिजलेत. जागच्या जागी थिजले दोन्ही खेळाडू. देवाने चांगला आपल्याला तोंड दिले, त्या तोंडाचा वापर करायला पाहिजे होता. मुके झाले, वाचा गेली त्यांची. पुढचा चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या अंगाला चेंडू लागतो आणि जिथे चौकार पाहिजे होता तिथे मात्र 3 धावा वाचवल्या देतात. 1च धाव मिळते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती. किती झाल्या धावा? 4. चेंडू टाकून झाले 3. खेळाडूला लागतोय चेंडू. पहिला सामना आई गावदेवी पिंपळास, आई गावदेवी चिंचगर संघाने देवघर संघाने जिंकला. सध्या दुसरा सामना चालू आहे डीसीसी डोंगस्ते विरोधात क्रियांशील 11 चिंचगर. तिसरा सामना असेल एफडीसी कुडूस विरोधात आई गावदेवी हमरापूर. चौथा सामना आजच्या दिवसातला असेल एसबीपी खुपरी विरोधात जय हनुमान गांधरे. 5वा सामना असेल धनंजय चिंचगर विरोधात सिद्धेश्वर कोंडले. 6वा सामना असेल जियांश 11 कुडूस विरोधात एसपी बिलोशी. ठेवून दे. वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं.
अल्पेश पाटील एक नावाजलेला गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. झेल उठतोय, पकडो क्या जीतो मॅच. चेंडू सीमा रेषेवर जातो की काय बघूया. आणि चेंडू सीमा रेषे पलीकडे खणखणीत दणदणीत चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन बोलली ती बिनबाद 9. गोलंदाज अल्पेश यांचा या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ गेट पंचांच्या डावीकडनं. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला क्रॅकिंग शॉट, खणखणीत दणदणीत असा चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन बोलली ती 13. खूपच आखूड टप्प्याचा चेंडू टाकला, बॅकफुटला गेले आणि कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं चेंडू अगदी बंदुकीच्या गोळीप्रमाणे सुसाट सीमा रेषे पलीकडे. चौकारानं धावसंख्या बिनबाद 13. अल्पेश राईट आर्म ऑफ द गेट पंचांच्या डावीकडनं पुढील चेंडू मार्गस्थ करतोय. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलंय. नामांकित गोलंदाजावर केलेला जबरदस्त प्रखर हल्ला. अल्पेश यांच्या गोलंदाजाची पिसं काढली जात आहेत. षटकारानं धावसंख्या जाऊन बोलली बिनबाद 19. षटक संपले, महागडं षटक. अल्पेश हा क्रियाशील चिनगर संघाचा गोलंदाजीतला प्रमुख गोलंदाज आहे आणि त्या प्रमुख गोलंदाजावरच पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारचा हल्ला केला, अटॅक केला, त्यानंतर मात्र चिनगरच्या संघाच्या गोलंदाजीचा पूर्ण दशा उडून टाकलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावांची लयलूट केली जाते, पोलिशी मार दिला जातोय. अक्षयला या षटकामध्ये मला ते तब्बल 2 चौकार आणि 1 षटकार आलेला आहे. हॅलो प्रदीप येते गोलंदाजीसाठी. पहिलं षटक अल्पेश यांचं थोडस मागणं सडलंय. तब्बल 19 धावांची लयलूट केली, धावसंख्या बिनबाद 19. बघूया प्रदीप काय करतो या. आणि खेळण्यासाठी विशाल सज्ज होतोय. विशाल एक तंत्रशुद्ध असा फलंदाज आहे. गोलंदाज आणि फलंदाज अष्टपैलू खेळाडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पळून काढले ते, दुसरी धाव घेतली जाते. धाव संख्या 21.
बिनबाद 21. पुढचा चेंडू याला पुन्हा एकदा आणि विकेट पहिला आदरा बसतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय श्रेयस. तर पुढचा चेंडू प्रदीप यांचा. पंचांच्या परीक्षणानंतर प्रदीप वादग्रस्त शैलीचा गोलंदाज हे चेंडू वाईडच असेल परंतु गोलंदाज अक्षरपाह शैलीचा असल्यामुळे त्याला चेंज करावाच लागेल. चेंडू वाईड राहीलच. ओके, नो डाऊट. पंचांनी पाहिल्यानंतर त्यांना नो उद्घोषित केलेला आहे. अँड दिस बॉलर विल बी बॅन फॉर द टुर्नामेंट. हॅलो.
याला किती बॉल टाकायला लागतील? चार. गोलंदाज येतोय मयूर. मयूर राईट आर्म विकेट खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज श्रेयस. राईट आर्म हवा. यावेळेला मात्र आपटून टाकलेला चेंडू बाहेर जातो की झेल बाद होतोय. उतुंग षटकार अगदी आल्या आल्या ऑन द राईज मारलेला गुडले स्पॉट वरच्या चेंडूला. त्याचा टच ऑफ क्लास. श्रेयस यांच्या गोलंदाजी फलंदाजी मधनं आलेला पहिला षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 28. पुढचा चेंडू यावेळेला पात्र. यावेळेला रायझिंग डिलिव्हरी निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू राईट आर्मवर विकेट. यावेळेला मात्र पुण्याच्या एकदा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. षटकार काढल्यानंतर मयूर यांनी चांगलं कमबॅक केलेलं आहे. षटकार मारला त्यानंतर मात्र श्रेयस यांना 2 चेंडू निर्धाव शांत ठेवलेला आहे. धावसंख्या 28 वर स्थिर आहे. शेवटचा चेंडू यावेळेला कानमंत्र दिला जातो निकेत यांच्याकडनं काहीतरी बघू. त्यानंतर श्रेयस यांच्या फलंदाजीमध्ये काही सुधारणा होते का? राईट आर्मवर विकेट. अंतिम चेंडू मार्गस्थ. यावेळेला पुन्हा एकदा आणि उतुंग षटकार. या डावातला या षटकामधला दुसरा षटकार आणि डावामधला कितवा? दुसराच ना. तिसरा षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 वर. हो 2 षटक संपलेले. 2 षटकामध्ये धावसंख्या 1 बाद 34. विवेक येतोय गोलंदाजीसाठी. विवेकला विवेकपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. धावांचा डोंगर उभारला जातोय. 2 षटकामध्ये 1 बाद 34 म्हणजे साधारणतः 60-65च्या आसपास धावसंख्या जाईल असा एक प्राथमिक अंदाज आहे. बघूया तिसरं षटक. गोलंदाज आलेला विवेक कशी प्रकारची गोलंदाजी करतोय. धावा रोखून धरतोय का? स्ट्राईकला निकेत. विवेक आणि निकेत यांच्यामधली जुगलबंदी. राईट आर्मवर विकेट. पहिला चेंडू मार्गस्थ होतोय. यावेळेला आपटून टाकलेला चेंडू आणि पुन्हा एकदा वाईड मिड विकेट वरनं पंचांच्या आत बहुधा हात जात आहेत वर. डावातला चौथा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 40 वर. दे दनादन जॉन जानी जनार्दन पोलिशी मार दिला तिथं शॉक ट्रीटमेंट दिली जाते. आल्या आल्या विवेकवर जबरदस्त हमला चढवला जातोय. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला टोलवलं जातंय. कव्हरच्या दिशेने 1 रन पळून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगाला देऊ शकतो. धाव संख्या जाऊन पोहोचली 1 बाद 41. बाद झालेला फलंदाज विशाल पष्टे. श्रेयस ज्याने आतापर्यंत 4 चेंडू खेळलेत, 12 धावा काढल्यात, 2 उतुंग गगनचुंबी षटकार ठोकलेत. पुढचा चेंडू
यावेळेला पुन्हा एकदा चेंडू षटकारासाठी जातोय की काय बघूया. अप्रतिम असा षटकार. वीरेंद्र सेहवाग, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा याची आठवण करून देणारा तगडा शॉट. डावातला हा मला वाटते 5वा षटकार. धावसंख्या जाऊन बोलली ती तब्बल 47 वर. धावांचा डोंगर. विवेक यांच्या छातीमध्ये धडकी भरवली जाते. 3 चेंडू आणि 13 धावा. धावसंख्या 47. उपस्थित दर्दी प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी नयनरम्य मनोहारी अशी रमणीय फलंदाजी पाहायला मिळते. प्रेक्षक सुखावले जात आहेत. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. विवेक यांचा. यावेळेला चेंडू निर्धाव पडतोय. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. वाईड स्पीड विकेट मध्ये चेंडूला पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये भिरकावून देण्याच्या प्रयत्नात चेंडू निर्धाव पडतोय. धावसंख्या 47 स्थिर आहे. पाहता पाहता या षटकातले 4 चेंडू टाकून झाले. 4 चेंडू मध्ये 13 धावांची लयलूट केली जाते. एकंदरीत 5 षटकार, त्याच्यातले 3 षटकार श्रेयस आणि 2 षटकार मला वाटते निकेत यांचे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलं जात आहे. लॉंग ऑन सीमारेषेवरनं आलेला आहे डावातला हा 6वा षटकार. षटकारांची आतषबाजी. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकली, जाऊन पोहोचली 53 वर. पोलिशी मार. हाडं खिळखिळी केली जातात विवेकची. विवेकच्या डोळ्यासमोर अंधार येईल अशा प्रकारची टोलेबाजी पाहायला मिळते. वादळी फलंदाजी, दणकेबाज फलंदाजी, तडाखेबाज फलंदाजी. अगदी गोलंदाजाची पिसं काढली जात आहेत. चांगलं बुकलून काढलं जातंय, चांगलं कुटून काढलं जातंय. ज्याप्रमाणे खलबत्त्यामध्ये आपण आला कोथमीर कुटतो तशा प्रकारे गोलंदाजाला कुटलं जातंय. धावसंख्या झपाट्याने 53 वर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला फेकलं जात आहे आणि 1 बाउन्स जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र थोपवलं जात आहे आणि षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं होते का? किती धावा आल्या या षटकामध्ये? 20 धावांची लयलूट. धावसंख्या 54 वर जाऊन स्थिरावलेली आहे. शेवटचं हानामारीचं षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय बघूया. सागर यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडूला टोलवलं जाते आणि चेंडू थोपवला जातो की काय बघूया. थोपवला जातोय. 2 धावा वेगाने पळून काढल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन न पोहोचली 56 वर. नाव बदलला
पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मिड विकेटच्या दिशेने चेंडूला भिरकावलं जात आहे. 1 रन बनवून काढले जाते. एका धावेने धाव संख्या 57 का. स्पॉन्सर पहिले नाव क्रियांश इलेव्हन होता ना आपला, या ना गिरीश प्रतिष्ठान. तू आदेश का आदेश, तू कोणाचा पुढे रे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलं जात आहे आणि विकेट अगदी डीप मिड विकेटला गडी बाद होतोय. दुसरा सागरला मिळालेलं यश. धाव संख्या 2 बाद 57. अजून या षटकामधले 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि हार्ड हिटर फलंदाज श्रेयस मात्र नॉन स्ट्रायकरला आहे. नवीन फलंदाज कोण येतोय. समीर येतोय. समीर भुईर का. पुन्हा एकदा सागर. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा अपील करण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र पंच अंपायर इज नॉट इंटरेस्टेड. कदाचित व्हाईट बॉल लपवण्यासाठी पण जीवाचा आटापिटा केला जातो. निर्धाव चेंडू पडतोय. सागर यांनी चांगली गोलंदाजी केली असं मी नक्कीच म्हणेन. लेफ्ट आर्म राउंड. यावेळेला मात्र चेंडूला आडव्या बॅटचा वापर करू नये. मिड विकेटच्या दिशेने टोलवलं जातं. 1 रन बनवून काढली जाते. धाव संख्या 58 का. शेवटचा चेंडू आहे बहुधा आणि शेवटच्या चेंडूला खेळण्यासाठी येतोय तो हार्ड हिटर घनाघाती फलंदाज श्रेयस, ज्याने आतापर्यंत मला वाटते 4 षटकार मारलेले आहेत. अगदी निर्दयतेने गोलंदाजाला फेकून दिलाय. डावामध्ये एकंदरीत 6 षटकार लागलेत. भरपूर मनोरंजन. शेवटचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सागर पाटील यांचा बघूया काय होतं या चेंडूवर. प्रेक्षकांना नक्की अपेक्षा असेल की श्रेयस यांच्या बॅटमध्ये हा षटकार येईल. बघा पंचांचे हात समांतर, धाव अवांतर, वाईट बॉलचा इशारा. धाव संख्या 59. श्रेयस यांच्या फलंदाजीचा दणका पाहिल्यामुळे सागर यांच्या छातीमध्ये धडकी भरलेली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर आणि फेकून दिलंय. या डावातला मला वाटते श्रेयस यांचा हा 5वा षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 65 का. 65. 2 बाद 65. श्रेयस यांच्या किती धावा झालेल्या आहेत बघा. 34. त्याच्यामध्ये किती षटकार. 5 षटकार. निकेत यांच्या बॅटमधनं 2 षटकार म्हणजे 7 षटकार अक्षरशः पाऊस पाडलेला आहे. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी पाहायला मिळालेली आहे. एसपी ट्रॉफी मध्ये तर षटकार आला की 1000 रुपये होते. षटकार आला रे आला की प्रेक्षकांच्या लोंढेच्या लोंढे वाईडिश मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये धावायचे. चेंगरा चेंगरी मध्ये 4-5 प्रेक्षक जखमी झाले आणि फायनल सामन्यामध्ये तर प्रेक्षकांना झेल पकडला तर 3000 असे एकंदरीत 4 जणांनी झेल घेतले आणि आठवड्याभराची कमाई त्यांनी केली. प्रेक्षकांमधला पहिला मान मिळाला तो कुडूचा सतवीर सिंग चगदे पडदे पंजाब दी पुत्तर. त्याला पहिला झेल घेण्याचा मान मिळाला. हो 6च्या 6 दिवस तो तिथंच होता, जातच नव्हता घरी. घरून जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा शोध लागला का बिलोसी में मैच है डे नाइट, वहां पर कैच लेने के बाद 1000 रुपया मिलता है तो उधर ही रहे. एक मुलगा लातूर वरून आला होता. लातूर वरून आला ना प्रेक्षकात उभा राहिला आणि त्याच्या समोर झेलाला 1000 रुपये भेटले.
जवारवरून एक खेळाडू आला होता, त्याचंही नशीब आजमावलं. एक माझा विद्यार्थी जस्ट नाईट ड्युटी करून रात्रीचा ड्युटी संपली आणि आला आणि मला भेटला काय रे, तो घरी चाललोय सर, पण बोलतो मॅच बघून जातो. म्हटलं बघ हो, चान्स आहे कमवायचा. आणि मी त्याला बोलतो काय आणि लगेच झेल येतो. त्यालाही 1000 रुपये भेटले. मालामाल केलं एसपी ने, प्रेक्षकांना पण मालामाल केलं, खेळाडूंना अक्षरशः बक्षिसांची खैरात. मॅन ऑफ दी सिरीजला बाईक, उत्कृष्ट गोलंदाजाला रेफ्रिजरेटर, त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाजाला दिलं गेलं LED टीव्ही. जबरदस्त बक्षिसांची स्पर्धा होती. यानंतर या 66 धावा म्हणजे जवळजवळ किती धावांचं टार्गेट आहे. आणि इथे पण आहे का झेल घेतलाय, तो चिनगरचाच आहे. झाला दिवस सोडवला त्यांनी. आणि तो टी शर्ट घालायचा हो का हेमंत. FDC संघाचे जुने जाणते वाडा श्री घेतलेले मोअज्जम पटेल यांचं आगमन झाले. त्यांना आयोजकांच्या वतीने विनंती आहे, त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. आइए पधारिए, तशरीफ लाइए, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम जनाब मोअज्जम पटेल. या 66 धावांचं पाठलाग करण्यासाठी फलंदाज मैदानात दाखल होते आणि समालोचन कक्षामध्ये आवाजामध्ये परिवर्तन होते. नव्या दमाचा, नव्या जोशाचा. मॅन फ्रॉम ओडोली स्वप्नील जाधव. हॅलो, धन्यवाद सर. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत प्रेक्षकांकरिता सुद्धा सुवर्ण संधीचं या ठिकाणी सुवर्ण संधी असेल. जो कोणी प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर झेल टिपेल त्याच्याकरिता मात्र सावली क्रिएशन यांच्याकडनं आकर्षक जर्सी दिली जाईल. मात्र या ठिकाणी प्रेक्षकांचं सुद्धा मनोरंजन केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान आमच्या ऑफिशियली पंच मैदानाचा ताबा घेताना आपण पाहू शकतात. पहिल्या इनिंगच्या पूर्वार्धात आपण अडकमोल सर यांना ऐकलं, त्यानंतर उर्तदार मी आपल्यापर्यंत जोडलो गेलोय. दरम्यान इथून 66 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. या आव्हानाचा पाठलाग करण्याकरिता सलामीची जोडी क्रिएशील 11 चिंचगर या संघाकडनं दाखल होतीये. प्रदीप आणि त्याच्या साथीला त्याची साथ देण्याकरिता धनंजय याचा विचार केला गेला तर क्रिकेटच्या पटलावर त्यांना दादा या टोपण नावाने ओळखलं जात आहे. म्हणजे सौरभ गांगुली अर्थात दादा यांचे जबरदस्त असे फॅन. तर वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्याकरिता मला वाटते गोलंदाजी ट्रॅकवर विशाल पष्टे यांची वर्णी लावली जाते. बघूया 66 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार केला जाईल. वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्याकरिता मला वाटते गोलंदाजी ट्रॅकवर विशाल याला आपण पाहू शकतायत. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल नो डाऊट प्रदीप. यावेळी मात्र पहिला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. ज्या पद्धतीने चेंडू बॅटवर यायला पाहिजे होता त्या पद्धतीने मात्र येत नाहीये. पहिल्या चेंडूची सांगता निर्धाव स्वरूपात केली जाईल. इथे मात्र पूर्णपणे बीट होतोय फलंदाज प्रदीप. बघूया षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फिर से एक मर्तबा विशाल. यावेळी मात्र ऑफ स्टंपच्या अतिरिक्त स्वरूपात चेंडू बाहेर हाताळला जातोय. पंचांचे दोन्ही समांतर धाव मात्र अवांतर. इट्स अ व्हाईट बॉल पंच दर्शवतायत. हा चेंडू मात्र पुन्हा हाताळावा लागेल. गोलंदाज विशाल गेला. अवांतर धाविनीशी संघाचं सेव्हिंग अकाउंट ओपन केलं जाईल. धाव फलक 0 पुढे 1 या धावसंख्येवर. यावेळी मात्र पुनश्च एकदा स्विंग अँड मिस. निगाह कहीं पे निशाना कहीं पे. मशहूर कमेंटेटर सिद्दीक भाभे यांचं म्हणणं आहे की मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क बहुत जरूरी होता है. त्या पद्धतीचं फुटवर्कची कमतरता या ठिकाणी भासून आली. आतापर्यंत खूपच भेदकर असा मारा म्हटला जाईल विशाल याच्याकडनं. पाहता पाहता या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. धावफलकावर धावा जोडल्या गेल्या तब्बल बिनबाद 1.
बघूया षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म वर द विकेटचा मारा. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस परिवर्तन केलं जात आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, अनसक्सेसफुल राहिला. त्या ठिकाणी या बॅटची अल्ट्रा एज लागली, मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये त्या ठिकाणी या चेंडूला फील्ड केलं जात आहे. खूपच भेदक असा मारा म्हटला जाईल विशाल याच्याकडनं. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी म्हटली जाईल. बघूया षटकातील पुढचा चेंडू. फिरसे एक मर्तबा आपण पाहू शकताय तर विशाल. यावेळी मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू मस्तक पे दस्तक देत चेंडू मात्र निघून जाईल लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकच धाव अर्जित केली जाईल. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे त्या ठिकाणी. आपण पाहतायत आतापर्यंत पाहता पाहता या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. 4 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या जात आहेत फक्त आणि फक्त 2. म्हणजेच अतिशय कंजूशी प्रकारची गोलंदाजी केली जाते गोलंदाज विशाल याच्याकडनं. त्यानंतर गोलंदाज आपण पाहू शकता ट्रॅक चेंज करताना. यावेळी मात्र राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करताना आपण पाहू शकता विशाल याला. स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहतायत धनंजय उर्फ दादा. इथून धनंजय याला हात खोलावे लागतील, षटकार चौकार मारावे लागतील. ज्या पद्धतीने श्रेयस याने घनाघाती फलंदाजी केली त्याच पद्धतीची फलंदाजीची अपेक्षा असेल क्रिएश 11 या संघाला. ह्यावेळी मात्र दांडीगुल परतावं लागेल धनंजय याला. एक मोठा हादरा बसतोय तो म्हणजेच क्रिएश 11 चिंचघर या संघाला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु ज्या पद्धतीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते आणि फर्निचर या ठिकाणी डिस्ट्रॉय केलं जातं, यष्ट्या वाकवल्या जात आहेत, पहिल्या विकेटचं पतन होईल. इथून आपण पाहू शकता धनंजय याला परतीचा प्रवास करावा लागतोय आणि धनंजय बाद झाल्यानंतर आणखीन एक मोठा फलंदाज द डिस्ट्रॉयर प्रसाद याला आपण पाहू शकतायत. या षटकातील अंतिम निर्णायक चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक राहतोय. अंतिम चेंडूवर काय घडेल काय बिघडेल यानंतरचा होणारा सामना असेल एफडीसी कुडूस आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करतील आई गावदेवी हमरापूर. दोन्ही संघ जर उपस्थित झाले असतील तर आपण रिपोर्टिंग करायचंय आणि लगेचच कर्णधारांना नाणेफेक करण्याकरता पाठवून द्यायचंय. ऑफिशियली पुकार असेल एफडीसी कुडूस संघाचा कर्णधार आणि आई गावदेवी हमरापूर संघाचा कर्णधार विनाविलंब नाणेफेक करण्याकरता यायचंय. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळून काढला जातोय वाईट स्पीड विकेटच्या दिशेकडे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, मात्र यावेळी टांगा पलटी घोडे फरार, चेंडू निघून जाईल सीमा पार. अंतिम चेंडूवर येतोय दमदार चौकार. अंतिम चेंडूवर मात्र विशाल याच्यावर प्रहार केला गेला. चेंडूला भिडकावलं होतं सरळ वाईट विकेटच्या दिशेकडनं चौकाराकरिता. या चौकाराच्या मदतीने आता मात्र धावफलक 6. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 1 बाद 6. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता मला वाटतं श्रेयस ज्या पद्धतीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून केली, तब्बल 34 धावांची खेळी, नाबाद अशी खेळी, त्यामध्ये 6-5 गगनचुंबी असे षटकार पाहाव्यास मिळाले. दरम्यान गोलंदाजीमध्ये आपलं नशीब आजमावण्याकरिता गोलंदाजीवर सज्ज होतोय श्रेयस. स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत फलंदाज प्रदीप याला, तर नॉन स्ट्रायकर एंडला वैयक्तिक 4 धावांची नाबाद खेळी करून 4 या धावसंख्येवर खेळताना आपण पाहतायत प्रसाद. नॉन स्ट्रायकर एंडला तर बघूया षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतो श्रेयस. सामना करेल प्रदीप. यावेळी मात्र खेळपट्टीच्या अतिरिक्त बाहेर चेंडू हाताळला जातोय. पंचांकडे इशारा येतो. यावेळी मात्र नो चेंडू हाताळला जातोय. यापुढे मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो
उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट, एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असेल फलंदाज प्रदीप याच्याकरिता. या चेंडूवर मात्र प्रदीप याला हात खोलावेच लागतील. इथून मोठा फटका मारावाच लागेल. बघू मारला जाईल का की रोखलं जाईल, कमबॅक केला जाईल, बघूया. यावेळी मात्र सिली पॉइंटच्या दिशेमध्ये चेंडूला पुश केले गेले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जाईल, फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. या एकेरी धावीनिशी धावफलक अतिशय संत आणि मंद गतीनं 8 या धावसंख्येवर. फ्रीडचा पुरेपूर फायदा घेता आलेला नाहीये. प्रदीप याला पूर्णपणे जखडवून ठेवलं गेलंय. सलामीला आलेला हा फलंदाज आपण पाहू शकतायत. आतापर्यंत त्याच्याकडनं फक्त आणि फक्त एका धावेची एक खेळी केली आहे. तर ऑफिशियली पुकार असेल एफडीसी संघाचा कर्णधार आणि आई गावदेवी हमरापूर संघाचा कर्णधार. विनाविलंब या ठिकाणी नाणेफेक करण्याकरता यायचं आहे. यावेळी मात्र गिली गिली चंबा खुश रंबा, गेंद गया लंबा. यावेळी मात्र हात खोलायला सुरुवात केली जाते. या षटकारानं धावफलक मात्र झपाट्याने वाढले जाईल. मला वाटतं आजच्या दिवसातील सर्वात लहानडा असा षटकार पाहावयास मिळतोय प्रसाद याच्या बॅट मधला. या षटकाराच्या मदतीनं धावफलक आता झपाट्याने वाढलं जात आहे. धावफलक 14 या धावसंख्येवर. श्रेयस याच्यावर मात्र कातिलानं हल्ला केला जातोय. वैयक्तिक 2 चेंडू मध्ये 10 धावांची खेळी करताना आपण पाहताय तर प्रसाद याला द डिस्ट्रॉयर पुन्हा एकदा. यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मात्र अवांतर. मोठा फटका आल्यानंतर कुठेतरी दडपण आपण पाहू शकताय. तर श्रेयस याच्यावर प्रेशर. या एकेरी धावीनिशी धावफलक 1च्या मदतीनं 15 या धावसंख्येवर. यावेळी मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी एक धाव तर सहजरित्या कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय आत्महत्या होऊ शकते आणि इथे मात्र परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपात दुसरा हादरा बसेल. इथे मात्र प्रदीप याला परतावं लागेल. प्रदीप बॅक टू दी डगआउट तंबूच्या आसराला जाताना आपण पाहू शकतायत. दुसऱ्याही धावेकरिता मात्र कुठल्याही प्रकारचं कॉलिंग नसताना दुसरी धाव घेण्याचा इथून प्रयत्न केला आणि मात्र परतावं लागेल प्रदीप याला. आणि प्रदीप बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्याकरिता नवीन फलंदाज अक्षय म्हस्कर याला आपण पाहू शकतायत. प्रदीप याचा विचार केला गेला तर फलंदाजी खूप त्याची ढासळली होती. अक्षरशः संघर्ष करत होता, मात्र धावचीच्या स्वरूपात त्याला परतावलं गेलंय. नवीन फलंदाज अक्षय मात्र नॉन स्ट्रायकर एंडला त्याला आपण पाहू शकतायत. खरोखर चांगला कमबॅक केला जाईल गोलंदाज श्रेयस याच्याकडनं. मोठा फटका जरूर आला, त्यानंतर कमबॅक केलं गेलं. यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू जरूर हाताळला होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने यायला पाहिजे होता त्या पद्धतीने बॅटवर येत नाहीये. चेंडू सरळ शरीरावर जाऊन आदळला जातो. इथे मात्र निर्धाव चेंडूची उद्घोषणा होती. आतापर्यंत पाहता पाहता 4 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. अंतिम 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहतोय. यावेळी मात्र फ्लिक ऑफ द रिस्क, त्या ठिकाणी चेंडूला उडवले सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरना. साजन के ससुराल येतोय मोठा तडाखा. षटकार 6. तर या षटकाराच्या मदतीने 6 ने धावफलक वडारेल जाऊन पोहोचेल 22-22. एक देखणा असा फटका, दर्जेदार असा फटका आपण बघितला प्रसादाच्या बॅट मधना. खरोखर काबिले तारीफ फलंदाजी करताना आपण पाहतायत. ज्या पद्धतीची फलंदाजी आपण बघितली श्रेयसच्या माध्यमातून, मात्र त्याच पद्धतीची फलंदाजी करताना आपण पाहतायत प्रसाद याला. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. अंतिम चेंडूवर काय घडेल, काय बिघडेल.
यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. यावेळी मात्र सीमारेषा लगत या ठिकाणी झेल कॅरी केला जातोय. सुरेख झेल, फलंदाज फेल. बॅक टू दी डगआउट. आणखीन एक हादरा बसलेला क्रिएशन 11 चिंचगर या संघाला. जो फलंदाज चांगल्या लय मध्ये दिसत होता त्या फलंदाजाला कुठेतरी परतीचा प्रवास करावा लागतोय. तंबूचा आसरा दाखवला जातोय. आता मात्र मी तर म्हणेन नक्कीच बॅकफुटला जाताना आपण पाहू शकतात क्रिएशन 11 चिंचगर. या स्पर्धेचे प्रोप्रायटर धनजी साने यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभस्ते या सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. तर आमचे गुरुवर्य अडकमोल सर यांच्या शुभस्ते या ठिकाणी पुढील सामन्याचा नाणेफेक केला जातोय. मी आमंत्रित करतोय पुन्हा एकदा अडकमोल सर यांना की आपल्या शुभस्ते या ठिकाणी पुढील सामन्याची नाणेफेक करायची आहे. या पुढील प्रेक्षकांच्या भेटीकरिता येणारा सामना असलेला एक पैसा वसूल मॅच. आजच्या दिवसातील सबसे तगड़ा और बड़ा मुकाबला. एफडीसी कुडूस आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करतील आई गावदेवी हमरापूर. दरम्यान या ठिकाणी अवांतर चेंडू हाताळला जातोय. अवांतर धावीनिशी धावफलक 23 यावेळी मात्र दिशा से भटके तो मिल जाएंगे फटके. चेंडूला उडवले स्क्वेअर लेगच्या डोक्यावर ना. चेंडू निघून जाईल हवाई सफर. जागते रहोचा इशारा. षटकार 6. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. चेंडू पडल्यानंतर लेग स्टंप वरनं निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहाव्यास मिळते. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळून काढला जातोय. अलंग कार्पेटच्या सहाय्याने त्या ठिकाणी एक धाव तर पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न होतो की काय. आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. या दुहेरी धावीनिशी धाव फलक 2च्या मदतीने 31. तर यावेळी मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेकडे चेंडूला खेळून काढला जातो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल का. इथे मात्र 2 धावा पुन्हा एकदा अर्जित केल्या जात आहेत. या दुहेरी धावीनिशी धाव फलक 2च्या मदतीने 33. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. आणि आताच झालेल्या नाणेफेकीमध्ये मला वाटतं नाणेफेकीचा कौल जातोय आई एकवीरा हमरापूर यांच्या बाजूने. आणि नाणेफेक जिंकत असताना क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर मात्र फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केलं गेलंय एफडीसी कुडूस या संघाला. यावेळी मात्र परतावं लागेल. बॅटची अल्ट्रा एज घेऊन चेंडू सरळ निघून जाईल विकेट किपरच्या दस्तान्यात. आणखीन एक हादरा बसलेला क्रिएशन 11 चिंचगर या संघाला. या कमांडीज आदेशाला आपण पाहू शकतात. यावेळी मात्र आल्या आल्या घुटना टेक तमाशा देख पद्धतीचा फटका. अप्रतिम देखना असा फटका. चेंडू मात्र निघून जाईल पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन वरना.
दन करीत सीमा रेषा पार येतोय दर्जेदार चौकार 4. तर धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजे 37 आणि उर्वरित 6 चेंडू मध्ये किती धावांची गरज? 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून चेतनजी पाटील साहेब हमरापूर यांचा या ठिकाणी शाही सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे प्रोप्रायटर अर्थात धनेशजी साने यांच्या शुभ हस्ते चेतनजी पाटील हमरापूर यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना सुद्धा देखील सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेचे प्रोप्रायटर अर्थात धनेशजी साने यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी त्यांचा शाही सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा आपल्या या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दरम्यान वळूया आपण क्रिकेटच्या दुनियेमध्ये. अंतिम निर्णायक 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. इथून गोलंदाजी करण्याकरिता 6 चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर साईराज याला आपण पाहू शकतायत. यावेळी मात्र आल्या चेंडूला उडवलाय. घुटना देख तमाशा देख पद्धतीचा फटका. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल वाईड स्पीड विकेटच्या डोक्यावर. सजनी चली साजन के ससुराल. षटकार 6. साईराज याचा विचार केला गेला तर साईराज याला मात्र क्रिकेटच्या जगतामध्ये गुल्ली या नावाने ओळखलं जातं. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला जातो. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु मना केलं गेलं. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. आता उर्वरित 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता बरोबर 23 धावांची गरज. इथून 4 गगनचुंबी असे षटकार मारावे लागतील. हा सामना जर क्रिएश 11 चिंचगड संघाला जिंकायचा असेल तर. यावेळी मात्र पुन्हा एकदा सफळ होतोय. चेंडूला उडवलाय. यावेळी मात्र फटका फसलाय की काय आणि यावेळी मात्र अंतिम क्षणी झेल धरणीला दान केला गेला. चेंडूफेक मात्र चांगल्या पद्धतीची केली जाते. एकंदरीत चेंडूफेक होईपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. आता उर्वरित 3 चेंडू 21 धावा. क्रिकेटमध्ये काही अशक्य नसतं. अनेकदा आपण बघितलंय वडवली या ठिकाणी जी वडवली ट्रॉफी झाली होती त्यामध्ये तब्बल 6 चेंडू आणि 32 धावांची गरज असताना जय विश्वकर्मा याच्याकडनं मात्र त्या धावा चेस केल्या गेल्या होत्या. पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि त्याच नंतरच्या 5ही चेंडूवर 5 षटकार मारून आपल्या संघाला जरूर विजयी केलं गेलं होतं. यावेळी मात्र फाईन लेगच्या रिझल्ट मध्ये चेंडूला फील्ड केले जाईल. तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 1 धाव कंप्लीट केली जाईल. या एकेरी धाविनेची आता मला वाटतंय औपचारिकता उरती आहे. इथून जिंकण्याकरिता बरोबर किती चेंडूचा खेळ शिल्लक राहतो? अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. जिंकण्याकरिता 20 धावा. यावेळी मात्र स्विच अटेंड केला जातोय. प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. अंतिम चेंडू सुद्धा निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय. इथे मात्र षटक समाप्तीस येत आहे आणि सहजरित्या विजयी होतो तो म्हणजेच आई गावदेवी डीसीसी डोंगस्ते हा संघ. थेट प्रक्षेपण करतो या दुसऱ्या फेरीकरिता. या सामनावीरचा किताब जातोय ज्याच्या माध्यमातून तब्बल 32 धावांची नाबाद खेळी अर्थात नो डाऊट श्रेयस ठरतो या सामन्याचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच. तसेच मी आमंत्रित करतो